एखादं पिकलेलं फळ झाडावरून कसं पडतं? कोणताही आवाज नाही, कोणतीही ओढाताण नाही, बरोबर. अगदी सहज. हो, अगदी नैसर्गिकपणे. बरोबर. हं. किंवा आपण जेव्हा एखादा जुना झालेला मोबाईल बदलतो, तेव्हा त्या जुन्या मोबाईलच्या हार्डवेअरचं आपल्याला अजिबात दुःख नसतं. कारण आपला सगळा महत्वाचा डेटा आपण नवीन फोनमध्ये घेतलेला असतो. अगदी बरोबर. आणि आज आपण ज्या सखोल चर्चेत भाग घेणार आहोत, त्यात हेच समजून घ्यायचंय. आज आपण 108 उपनिषदे आणि श्रीमद भगवद्गीता या प्राचीन सनातन धर्माच्या ग्रंथांमधील जन्म आणि पुनर्जन्म या संकल्पनेमागचं गुपित उलगडून पाहणार आहोत. हां, आणि महत्वाचं म्हणजे आपण फक्त एखाद्या विशिष्ट परंपरेपुरतं मर्यादित राहणार नाही आहोत. म्हणजे कसे, या प्राचीन ग्रंथांमध्ये लपलेलं ज्ञान हे एखाद्या आधुनिक मानसोपचाराच्या किंवा क्वांटम फिलॉसॉफीच्या पुस्तकासारखं आहे. म्हणजे पूर्णपणे तर्कशुद्ध आणि विज्ञाननिष्ठ. नक्कीच. आजच्या या धकाधकीच्या माहितीच्या महापुरात राहणाऱ्या माणसाला या संकल्पना कशा लागू पडतात आणि मुख्य म्हणजे आपण वारंवार जन्म का घेतो या प्रश्नामागचं वैज्ञानिक कारण आपण शोधणार आहोत. आता बघा, ऊर्जा नष्ट होत नाही हे आपण आधुनिक विज्ञानात शाळेतच शिकतो. पण मग या सगळ्याचा आपल्या रोजच्या जगण्याशी नक्की काय संबंध? आपण मुळापासून सुरुवात करूया. श्रीमद भगवद्गीतेतील 2ऱ्या अध्यायात एक अतिशय प्रसिद्ध श्लोक आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्ममृतस्य च. ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू निश्चित आहे. आणि ज्याचा मृत्यू झालाय त्याचा पुनर्जन्म अटळ आहे. म्हणजे हे एक न थांबणारं चक्र आहे. पण हे चक्र नक्की कशाचं आहे? शरीर तर नष्ट होतं, मग पुढे काय जातं? खरं तर हे समजून घेण्यासाठी आधी आत्मा ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. आधुनिक भौतिकशास्त्रामध्ये आपण थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम शिकतो ना, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हो, ऊर्जा कधीही निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. पण ती ऊर्जा नष्ट होत नाही. म्हणजे मृत्यू केवळ एका भौतिक स्तरातून दुसऱ्या सूक्ष्म म्हणजेच ॲस्ट्रल स्तरात जाण्यासारखा आहे. बरोबर. जेव्हा ही प्राणशक्ती शरीरातून निघून जाते तेव्हा स्थूल शरीर काम करणं थांबवतं. अच्छा, म्हणजे हे एका चित्रपटगृहात बसल्यासारखं आहे का? बघा, समोर एक मोठा पांढरा पडदा असतो. चित्रपटात अनेक दृश्य येतात. कधी भयानक युद्ध दिसतं, तर कधी शांत निसर्ग. हां, आणि आपण त्या दृश्यांमध्ये इतकी गुंग होऊन जातो की आपण तो पांढरा पडदाच विसरून जातो. हो ना, पण जेव्हा हा चित्रपट संपतो, तेव्हा मागे काय उरतं? तोच तो पांढरा स्वच्छ पडदा. तो पडदा कधीच बदलत नाही किंवा नष्ट होत नाही. हा पडदा म्हणजेच आपला आत्मा आणि त्यावर दिसणारी दृश्य म्हणजे आपले वेगवेगळे जन्म. हे खूपच अचूक उदाहरण आहे. तो पडदा मूळ रूपात कधीच बदलत नाही, पण आपण मात्र त्या पडद्यावरील पात्रांसोबत स्वतःला जोडून घेतो. जेव्हा ते पात्र पडद्यावरून जातं तेव्हा आपण रडतो. आत्मा आपला मूळ स्वभाव कधीच सोडत नाही. तो फक्त प्रवासासाठी नवीन माध्यम निवडतो. म्हणजे नवीन सुरुवात करण्यासाठी जुने कपडे बदलण्यासारखं आहे हे. अगदी बरोबर. ऊर्जा नष्ट होत नाही हे मान्य, पण मग एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाताना आपला हा सगळा डेटा किंवा संस्कार ट्रान्सफर कसे होतात? जुन्या मोबाईलमधून नवीन मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकल्यासारखं हे सोपं नक्कीच नसेल. ही प्रक्रिया कशी घडते? बृहदारण्यक उपनिषदामध्ये या प्रक्रियेची अत्यंत मार्मिक आणि निसर्गाशी मिळतीजुळती उदाहरणं दिली आहेत. पहिलं उदाहरण आपण सुरुवातीलाच बघितलं पक्व फळाचं. जसं आंब्याचं फळ पूर्णपणे पिकल्यावर कोणत्याही ओढाताणीशिवाय देठापासून वेगळं होतं, तसाच आत्मा आजारी शरीरापासून सहज वेगळा होतो. पण खरी गुंतागुंत त्यानंतरच्या उदाहरणात आहे. दुसरं उदाहरण आहे एका जळूचं, म्हणजे लीच. अच्छा, ती गवतावर चालणारी जळू? हो. जळू जेव्हा गवताच्या एका पात्यावरून दुसऱ्या पात्यावर जाते तेव्हा ती आधी पुढच्या पात्याचा घट्ट आधार घेते आणि मगच मागचं पातं सोडते. अरे बापरे, म्हणजे आत्मा जुनं शरीर सोडण्यापूर्वीच पुढचं शरीर किंवा पुढचं स्थान निश्चित करतो. अगदी तसंच. पण हे कसं शक्य आहे? म्हणजे असा कोणता क्लाउड बॅकअप आहे जिथे ही माहिती साठवली जाते आणि पुढचा मार्ग ठरवला जातो? तो क्लाउड बॅकअप म्हणजेच आपला प्राण आणि आपलं सूक्ष्म शरीर, ज्याला आपण सटल बॉडी म्हणतो. उपनिषदे सांगतात की मृत्यूच्या वेळी प्राण ही ऊर्जा आपल्या मागच्या जन्मातील मनाच्या इच्छा, स्मृती आणि संस्कार एकत्र करते. अच्छा. जसं एखादा अल्गोरिदम आपण आधी काय सर्च केलंय याच्या आधारे आपल्याला पुढचे व्हिडिओज दाखवतं ना, तसंच आपलं सूक्ष्म शरीर आपल्या मागील इच्छांच्या आधारे पुढचा मार्ग शोधतं.
यासाठी स्रोतांमध्ये सोनाराचं उदाहरण दिलंय. सोनार म्हणजे दागिने घडवणारा? हो, जसा सोनार जुना दागिना वितळवून त्यातनं नवीन आणि अधिक सुंदर दागिना घडवतो, तसाच आत्मा स्वतःच्याच जुन्या संस्कारांतून नवीन शरीर घडवतो. एक मिनिट. इथे एक मोठा अडथळा आहे. कोणता? जर आपणच आपलं शरीर आणि जन्म स्वतः घडवतो, तर मग आजारपण, दुःख किंवा अत्यंत गरिबीत जन्म घेणारी मुलं स्वतःहून अशी निवड का करतील? कोणीही स्वतःसाठी दुःखाची निवड का करेल? हे थोडं विक्टिम ब्लेमिंग वाटत नाही का, की तुझ्या नशिबाला तूच जबाबदार आहेस? हा प्रश्न खूप नैसर्गिक आहे आणि अनेकांना पडतो. पण इथे निवड या शब्दाचा अर्थ समजून घेणं आवश्यक आहे. ही काही जाणीवपूर्वक केलेली निवड नसते. म्हणजे कसं? आता बघा, एखाद्या व्यक्तीला आजार आहे, पण त्याला जंक फूड खाण्याची तीव्र इच्छा आहे. तो ते खातो. त्याने आजारपणाची निवड केली का? नाही, त्याने फक्त जंक फूडची किंवा त्या तीव्र इच्छेची निवड केली. अगदी बरोबर. पण आजारपण हा त्या निवडीचा अपरिहार्य परिणाम आहे. आपण आपल्या इच्छांची आणि कर्मांची निवड करतो आणि त्या इच्छांचे जे नैसर्गिक परिणाम असतात ते म्हणजे आपलं नवीन शरीर आणि परिस्थिती. सनातन धर्मातील कर्मसिद्धांत हा शिक्षेचा कायदा नाहीये. मग तो काय आहे? तो कॉज अँड इफेक्ट म्हणजेच कार्यकारण भावाचा अत्यंत तटस्थ वैज्ञानिक नियम आहे. म्हणजे ज्या इच्छांना आपण खत पाणी घालतो, त्या इच्छाच आपल्या भविष्याचा साचा तयार करतात. पण जर ही सगळी आपल्याच हातातील प्रक्रिया आहे, तर मग आपण वारंवार दुःख आणि अडचणी असलेल्या या भौतिक जगात परत येण्याचा निर्णय का घेतो? पुनर्जन्माची मुख्य कारणं दोनच आहेत: अज्ञान आणि इच्छा. बृहदारण्यक उपनिषद अतिशय स्पष्टपणे सांगतं की माणूस त्याच इच्छांनुसार वागतो ज्यांना तो घट्ट धरून ठेवतो. जशी इच्छा असेल तसा संकल्प, जसा संकल्प तसे कर्म. आणि जसे कर्म असते तसा त्याचं फळ मिळतं. हे फळ भोगण्यासाठीच जीवात्म्याला परत यावं लागतं. इच्छा ही चुंबकासारखी काम करते, जी मनाला पुन्हा भौतिक जगाकडे खेचून आणते. पण इच्छा असणं हे वाईट कसं असू शकतं? चांगलं घर, चांगले नातेसंबंध किंवा जगात काहीतरी सकारात्मक बदल घडवण्याची इच्छा, या सगळ्या गोष्टी आपल्याला माणुसकीच्या जवळ नेतात ना? नक्कीच नेतात. पण इथे स्रोतांमध्ये दोन वेगवेगळ्या मार्गांचा उल्लेख आहे: उत्तरायण आणि दक्षिणायन. उत्तरायण म्हणजे सोलेचा वार्गना. हो, प्रकाशाचा आणि ज्ञानाचा मार्ग. आणि दक्षिणायन म्हणजे चंद्राचा मार्ग. आता हा चंद्राचा मार्ग म्हणजे केवळ आकाशातील चंद्र नाही, ती एक प्रतिकात्मक संकल्पना आहे. चंद्र स्वतः प्रकाशत नाही, तो सूर्याच्या प्रकाशावर अवलंबून असतो. अच्छा, म्हणजे जेव्हा आपला आनंद बाह्य भौतिक गोष्टींवर अवलंबून असतो तेव्हा. अगदी बरोबर. जेव्हा माणूस केवळ कुटुंबाचा मोह, सांसारिक इच्छा आणि बाह्य कर्मकांडांमध्ये अडकलेला असतो, तेव्हा तो दक्षिणायनाच्या मार्गाने जातो. तो काही काळ सूक्ष्म जगात राहतो आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतो. मग केवळ चांगले वागणे आणि बाह्य पूजार्चा करणे आपल्याला या जन्ममृत्यूच्या चक्रातून कायमचे मुक्त करू शकत नाही का? जर एखादी व्यक्ती आयुष्यभर फक्त सर्वांशी चांगली वागत असेल, तर तिला मुक्ती मिळायला हवी. इथेच मोठा गैरसमज होतो. बघा, कर्मकांडाने किंवा चांगल्या वागण्याने चांगलं कर्म नक्की मिळतं. त्यामुळे पुढच्या जन्मात सुख समृद्धी मिळेल, चांगलं आरोग्य मिळेल, पण मुक्ती नाही. म्हणजे चांगलं कर्म हे सुद्धा एक बंधनच आहे. हो ना. हे म्हणजे एखाद्या एअरलाइन्सचे फ्रिक्वेंट फ्लायर माइल्स जमा केल्यासारखं आहे. तुम्हाला छान फर्स्ट क्लासचं रिटर्न तिकीट मिळेल, प्रवास आरामदायी होईल, पण तुम्हाला त्या विमानात बसावंच लागेल. अरेच्चा. जोपर्यंत मनात संसाराविषयी, भौतिक सुखांविषयी कोणतीही इच्छा शिल्लक आहे, तोपर्यंत पुनर्जन्म अटळ आहे. लोखंडाची साखळी असली काय आणि सोन्याची असली काय, ती साखळीच असते. हे खूपच प्रगल्भ आहे. म्हणजे जोपर्यंत आपण आतून भौतिक इच्छा सोडून देत नाही, तोपर्यंत केवळ बाह्य कृती आपल्याला मुक्ती देऊ शकत नाहीत. अगदी तसंच. मग या जन्ममृत्यूच्या अखंड चक्रातून बाहेर पडण्याचा खरा मार्ग कोणता? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आजच्या या इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या आणि सतत धावपळीच्या जगात, जिथे प्रत्येकाला EMI भरायचे आहेत, टार्गेट्स पूर्ण करायचे आहेत, तिथे या मोक्षाचा काय उपयोग? खूप छान प्रश्न आहे हा. कारण मुक्ती किंवा मोक्ष म्हणजे मृत्यूनंतर मिळणारी कोणती तरी अदृश्य गोष्ट नाहीये. सनातन धर्माचं हे मोठं सौंदर्य आहे की मुक्ती याच जीवनात, याच क्षणी मिळवता येते. ज्याला आपण आत्मज्ञान म्हणतो. हो, सेल्फ रिअलायझेशन. आत्मज्ञान म्हणजे काही सर्व सोडून जंगलात जाऊन बसणे नाही. आत्मज्ञान म्हणजे मी या भौतिक शरीरापेक्षा आणि मनापेक्षा वेगळा आहे याची जाणीव होणे. यासाठी स्रोतांमध्ये सापाच्या कातीचं एक उत्तम उदाहरण दिलं आहे.
जसा साप वारुळावर आपली जुनी काठ टाकून देतो आणि पुढे निघून जातो, त्याला त्या जुन्या कातीचा कोणताही मोह नसतो, तसाच इच्छा नसलेला मनुष्य शरीराच्या आणि भौतिक जगाच्या बंधनातून मुक्त होतो. हे एखाद्या जुन्या कॉम्प्युटरचं ऑपरेटिंग सिस्टम अनइन्स्टॉल करण्यासारखं आहे, जेव्हा हार्डवेअर ते सॉफ्टवेअर सपोर्ट करू शकत नाही. तंतोतंत. जेव्हा तो मोह सुटतो तेव्हा माणूस अमरत्व म्हणजेच ब्रह्म प्राप्त करतो. याच प्रक्रियेत मृत्यूच्या वेळी ओमचा जप आणि ध्यान करण्याचं महत्त्व ग्रंथांमध्ये सांगितलं आहे. पण ओम हा काही जादूचा मंत्र नाही ना, की शेवटी म्हटला आणि मुक्ती मिळाली. अजिबात नाही. इथे गोम आहे. मृत्यूच्या वेळी मनात तोच विचार येतो ज्याचा आपण आयुष्यभर सराव केलेला असतो. तुम्ही आयुष्यभर फक्त पैशाचा किंवा रागाचा विचार केला आणि मृत्यूच्या वेळी अचानक मुक्तीचा विचार करण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य होत नाही. म्हणजे शेवटचा विचार हा संपूर्ण आयुष्यातील विचारांचा फक्त एक सारांश असतो. एखादा विद्यार्थी परीक्षेच्या आदल्या रात्री अभ्यास करून कसा पास होईल, तसंच हे आहे. अगदी बरोबर. पण मग एक प्रश्न असा पडतो की आपण नेहमी देवाला किंवा संतांना आपले दुःख दूर करण्यासाठी साकडे घालतो, पण अनेक थोर महापुरुषांना आणि संतांना प्रचंड शारीरिक आजार आणि वेदना सहन कराव्या लागल्या आहेत. जर ते मुक्तीच्या मार्गावर होते तर त्यांना हे दुःख का? हा प्रश्न खूप विचार करायला लावणारा आहे. आपण ना शरीर आणि आत्मा यांची नेहमी गल्लत करतो. शरीर हे निसर्गाच्या आणि जीवशास्त्राच्या नियमानुसार चालतं. जन्म घेतला की शारीरिक आजार, म्हातारपण आणि कष्ट हे येणारच. हा निसर्गाचा नियम महापुरुषांनाही लागू होतो. मग फरक काय आहे त्यांच्यात आणि आपल्यात? फरक एवढाच आहे की ते अंतर्यामी मुक्त असतात. त्यांना शारीरिक वेदना होतात, पण ते त्यातून मानसिक दुःख निर्माण करत नाहीत. वेदना अनिवार्य आहे, पण दुःख हे ऐच्छिक असतं. कमाल आहे. ते कर्माचे मालक बनतात, गुलाम राहत नाहीत. केवळ आपले भौतिक दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करणे हा अंतिम उपाय नाहीये, तर मनावर आणि इच्छांवर नियंत्रण मिळवणे हा खरा मुक्तीचा मार्ग आहे. म्हणजे ही प्राचीन शिकवण आपल्याला मृत्यूच्या भीतीतून तर बाहेर काढतेच, पण आजच्या वर्तमानात अधिक सजगतेने जगायला शिकवते. रोजच्या जीवनात आपण जे छोटे छोटे निर्णय घेतो, जे विचार करतो, ते प्रत्येक विचार आपल्या सूक्ष्म शरीरावर एक ठसा उमटवत असतात. हो, आपले विचारच आपलं भविष्य घडवत आहेत. आणि आत्मज्ञान ही एक जगण्याची पद्धत आहे. जेव्हा आपल्याला समजतं की आपण एक शाश्वत ऊर्जा आहोत आणि हे शरीर फक्त एक साधन आहे, तेव्हा ऑफिसमधल्या डेडलाईन्स, ट्रॅफिकमधली चिडचिड किंवा रोजचे ताणतणाव अतिशय क्षुल्लक वाटू लागतात. आपण गोष्टींकडे एका विशाल आणि शांत दृष्टिकोनातून पाहू लागतो. संपूर्ण चर्चेचा धावता आढावा घ्यायचा झाला तर आपण आज काय शिकलो? पहिली गोष्ट, आपण कोण आहोत. आपण फक्त हे हाडामसाचं शरीर नसून एक शाश्वत, कधीही नष्ट न होणारं तत्व आहोत. दुसरी गोष्ट, आपण वारंवार या जगात परत काय येतो? आपल्या स्वतःच्या अपूर्ण इच्छांमुळे आणि अज्ञानामुळे. बरोबर. आणि तिसरी गोष्ट, या चक्रातून मुक्ती कशी मिळते? तर बाह्य इच्छांचा मोह सोडून आणि स्वतःची खरी ओळख प्राप्त करून. हे सगळं ज्ञान फक्त बौद्धिक चर्चेसाठी नाही, तर आयुष्याचं अनावश्यक ओझं कमी करण्यासाठी आहे. नक्कीच. आपला प्रत्येक विचार आपला पुढचा प्रवास ठरवत असतो. जाता जाता श्रोत्यांना विचार करायला लावणारा एक प्रश्न, बृहदारण्यक उपनिषदाच्या म्हणण्यानुसार माणसाच्या मनात ह्या क्षणी ज्या इच्छा असतात त्यास त्याचा पुढचा जन्म आणि पुढचं जग ठरवतात. त्यामुळे आज या क्षणी आपण ज्या इच्छांना खतपाणी घालतोय त्यातून उद्याचं कोणतं वास्तव निर्माण होणार आहे, हा विचार नक्कीच प्रत्येकाने करण्यासारखा आहे. हो, आपण स्वतःसाठी कोणतं विश्व निर्माण करतोय हे तपासणं गरजेचं आहे. या अत्यंत गूढ पण तितक्याच वैज्ञानिक प्रवासात आज आपण इथेच थांबूया. नवीन स्रोतांसोबत आणि नवीन विचारांसोबत एका नव्या सखोल चर्चेत पुन्हा भेटूया.